उपमहापौरांनी निवासस्थान मागितलंय. आपल्याकडे 1888 अधिनियम मग काय म्हणतंय त्याच्यावरती आपल्याकडे स्पष्ट काही नियम आहेत. आता महानगरपालिकेचे आयुक्त याच्यावर कशी सांगड घालतात ते पाहावं लागेल. खरं म्हणजे आपलं जे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आहे, ज्याला राणीची बाग म्हणतात, त्या राणीच्या बागेचा डायरेक्टर, त्या डायरेक्टरला राणीच्या बागेतच बंगला आहे, पण तो दिला गेला नाही गेली 10 वर्ष. तो आयुक्तांनी म्हणजे एएमसी लोक त्याच्यावरती कब्जा झालेला असं मी म्हणेन. जर एएमसी असे कब्जा करू शकतात तर मग उपमहापौर, विरोधी पक्ष, गटनेता यांनाही निवासस्थानं उपलब्ध करा. काय चुकीचं आहे? बरोबर आहे. जर एखादा उपमहापौर मुंबईच्या एका टोकावरनं येत असेल तर एखादा विरोधी पक्ष पण एका मुंबईच्या टोकावरनं येत असेल तर निवासस्थानं एएमसी म्हणून जर दिली जातात डायरेक्टरला वगळून, खरं त्या डायरेक्टरांचा हक्क आहे, नियम आहे, त्या नियमाला जर बगल देत आहे तर ह्या नियमात पण बगल देऊ नका. सगळे आपल्याकडे फ्लॅट्स आहेत, बंगले आहेत, ते उपलब्धता करा. जे ज्या अडीच वर्ष एक काय जे पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कोण राहील ते राहतील निवासस्थानी. खरा अतिरिक्त आयुक्तांचा बंगला नाही, तो डायरेक्टर जे ज्याला आपण राणीची बाग म्हणतो त्या डायरेक्टरचा तो खरा बंगला आहे. तिथे अतिरिक्त आयुक्तांचे कब्जे असं मी म्हणेन. नाही, ते महापौरांनी खरं म्हणजे ह्याच्याप्रमाणे हेरिटेज प्रमाणे पाहणी करायला पाहिजे आतून. आता काही जर आपण एक तावदान बदलू शकत नाही हेरिटेजमध्ये तर अंतर्गत काय बदल झाले त्याची मी मागणी केली आहे की आम्हाला ती पहिलं डीपी मधून प्लॅन सहित आम्हाला दाखवावं. डीपी नाही, बिल्डिंग अँड प्रपोजल, यांच्याकडे प्लॅन असतील, त्या प्लॅनमध्ये काही बदल जर घडले असतील तर हेरिटेजमध्ये तुम्ही कसं काय केले. आणि याच्या आधी अनेकदा मला चांगली दुरुस्ती झालेली होती. आत्ता तुम्ही 4-4.5 करोड जर अडीच की महापौरांसाठी जर खर्च होत असतील तर मग मुंबईकरांना त्याचा काय फायदा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.